इलेक्ट्रो प्रदर्शन हे सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केले। सोलापूरचे जास्तीत जास्त नागरिकांनी इलेक्ट्रो 2026 प्रदर्शनाचा फायदा घ्यावा असं आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे। ही संघटना चालवत आहे, कार्यक्रम घेत आहे। कारण एक छोटा कार्यक्रम आपल्या घरातला बर्थडेचा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर त्याला किती प्लॅनिंग करायला लागतं, ठीक आहे। त्याच्यामध्ये 50 लोक येणार असले तरी आपल्याला तर याच्यामध्ये एवढं पार्किंगचे मॅनेजमेंट आहे, खर्चाचं मॅनेजमेंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना आपल्या सोलापूरच्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे, म्हणजे वर्षभरातल्या सगळ्यात जास्त डिस्काउंट या ठिकाणी दिला जातो। मला त्या साहेबांनी सांगितले साधारणतः 50 कोटीची खरेदी किंवा उलाढाल ज्याला म्हणूया ही साधारणतः दरवर्षी या ठिकाणी होते। तर अतिशय म्हणजे ही आपल्या ओव्हरऑल सगळ्या सोलापूरच्या अर्थकारणाला गती देणारी हा इव्हेंट आहे। या प्रदर्शनात प्रतिवर्षी 50 कोटींची उलाढाल होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक V+ कंपनीचे CEO संदीप पाटील यांनी कंपनीचं लॉन्च सोलापुरात होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला। V+च्या माध्यमातून भारतीय बनावटीचं उत्पादन करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। नवीन तंत्रज्ञानाचं प्रॉडक्ट देत असल्याचं सांगून त्यांनी प्रत्येक गोष्टीत नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्ट केलंय। सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन्स द्वारा इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, होम अप्लायन्सेस, सोलार व फिटनेस इक्विपमेंट्स वस्तूंचं भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो 2026 प्रदर्शनाचं उद्घाटन गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी V+ कंपनीचे CEO श्री संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते व महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं आहे। दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचं V+ हे मुख्य प्रायोजक असून VGTV, हायफा इलेक्ट्रिकल, अपार इलेक्ट्रिकल्स, लक्ष्मी ऑटोमोबाईल्स, MIT विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी, बजाज फायनान्स व सॅटिस्फाय मीडिया हे सहप्रायोजक आहेत। अध्यक्ष सूरजरतन धूत प्रास्ताविक करताना म्हणाले, इलेक्ट्रो 2026चे हे 26वे वर्ष असून 25 वर्षापूर्वी 27 स्टॉलनं सुरू झालेलं हे प्रदर्शन आज जवळपास 300 स्टॉलचं झालंय। आत्तापर्यंत इलेक्ट्रोनं केलेल्या कामाची व ग्राहकांच्या दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच आहे असं धूत यांनी सांगितले। यावर्षी जवळपास 1 लाखापेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला। इलेक्ट्रो चेअरमन जितेंद्र राठी यांचा संदेश शिवप्रकाश चव्हाण यांनी वाचून दाखवला। काही स्टॉल सामाजिक संघटनांना विनामूल्य देण्यात आले। या प्रदर्शनात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसे व शेवटच्या दिवशी 7 दिवसात खरेदी केलेल्या ग्राहकांसाठी बंपर ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसं असल्याची घोषणा करण्यात आली आहे।